नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता मानसी भूमी आणि आकाश यांना सांगत असते की तुम्ही दोघे जण जेव्हा मेन दरवाजामधून बाहेर पडत होता तेव्हा आईंना येताना मी बघितलं आणि तेव्हाच मी भूमिताईला धक्का देऊन मी दरवाजा बंद करून घेतला आणि आम्ही दोघांनी नाटक केलं की आम्ही नाईट वॉकला जाऊन आलो म्हणून. असं आम्ही तिला खोटं नाटक सांगितलं आणि मग ती बाई झोपायला जायला सुद्धा तयार नव्हती. तिला जबरदस्तीने आम्ही रूममध्ये सुद्धा पाठवलं, तुम्हाला इथे वाचवता यावं म्हणून. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघांना सुद्धा माहिती असतं मानसी आणि अथर्व हे दोघे जण त्यांच्यासाठी किती आणि काय काय करत असतात. भूमी म्हणत असतात की मानसी आणि अथर्व, तुमच्या दोघांचा आम्हाला खूप मोठा आधार आहे. तुम्ही आमची जर साथ दिली नसती ना तर आम्ही हे सगळं काही करू शकलो नसतो. तेव्हा अथर्व म्हणत असतो, नाही आकाश, अरे आमचा आधार नाही आहे तुम्हाला, खरं तर तुमच्या दोघांचा आधार आम्हाला आहे. आज तुमच्यामुळे आम्हाला या घरामध्ये राहता येते आणि आम्हाला दोघांना नाईलाजाने तुमच्याबरोबर चुकीचं वागावं लागतं आहे, तुम्हाला हर्ट करावं लागतं आहे आणि त्या गोष्टीचं दुःखसुद्धा आम्हाला होतं आहे. तेव्हा इथे आकाश आणि भूमी म्हणत असतात, पण हे आपण कशासाठी केलं आहे आपल्याला माहिती आहे ना. तुम्हाला या घरामध्ये राहता यावं आणि आपल्याला मनूची ट्रीटमेंट करता यावी, त्यासाठी आपल्याला पैशांची गरज आहे म्हणून आपण हा सगळा प्लॅन केला आहे ना. नाहीतर त्या बाईने अशी अट ठेवली नसती तर तुम्ही असे वागलातच नसता, पण तिने अटच अशी ठेवली की आपल्याला हा प्लॅन करावा लागला. तर इथे मानसी आणि अथर्व दोघेजण रागिणीजवळ गेलेले असतात आणि ते दोघेजण म्हणतात की हे बघा आई, आम्हाला इथे राहू द्या. अथर्व म्हणत असतो की आई, अगं मनूची ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्यामुळे तिला इथे चांगल्या घरामध्ये राहण्याची गरज आहे. तू जर आम्हाला इथून जायला सांगितलंस तर आम्ही कुठे जायचं. मानसी म्हणते, आणि तसंही आपल्याला पटवर्धन घराण्याला वारस नकोय का. तुमच्या इथे नातवंडांचा सवाल आहे, त्यामुळे प्लीज नाही म्हणू नका. आम्हाला इथे या घरामध्ये राहण्याची परवानगी द्या. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की ठीक आहे, मी तुम्हाला इथे राहण्याची परवानगी देईन, पण माझी एक अट आहे. तुम्ही दोघेजण स्वतःला भूमी आणि आकाशची सावली समजताना मग ही सावली त्यांच्यापासून दूर जायला हवी. तुम्ही दोघेजण भूमी आणि आकाशची साथ नाही द्यायची, त्यांच्यापासून दूर व्हायचं, त्यांचा सातत्याने अपमान करायचा, त्यांना घालून पाडून बोलायचं, असं आता रागिनीने सांगितलेलं असतं. तशी त्यांच्यासमोर अटच ठेवलेली असते. आता बोला, काय करायचं आहे तुम्हाला. तुम्हाला या घरामध्ये राहायचं आहे की नाही राहायचं आहे, आणि जर राहायचं असेल तर आकाशभूमीजवळ संबंध ठेवायचे नाही. तेव्हा इथे अशी अट ठेवल्यानंतर अथर्व आणि मानसी दोघेही घर सोडून जायला निघालेले असतात. तेवढ्यातच तिथे भूमी आणि आकाश दोघेजण येतात. भूमी म्हणते, अथर्व, मानसी, हे काय करताय तुम्ही. तेव्हा अथर्व म्हणत असतो, भूमिताई, आकाश, आम्ही दोघेजण घर सोडून जातोय. तेव्हा भूमी म्हणते, का पण, आपलं ठरलं होतं ना की मनूच्या ट्रीटमेंटचं कारण सांगायचं आणि इथे राहायचं म्हणून, मग तरीसुद्धा काय झालं. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की आईने आमच्यासमोर एक अट ठेवली की या घरामध्ये जर राहायचं असेल तर आम्ही तुमच्या दोघांजवळ बोलायचं नाही, तुमच्याबरोबर संबंध ठेवायचे नाही, सगळे संबंध तोडून टाकायचे, तुमच्याबरोबर चांगलं वागायचं नाही, असं आम्हाला सांगितलं आहे. तेव्हा मानसी म्हणते, ताई, काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर कधीच वाईट नाही वागू शकणार आणि हे तुला पण माहिती आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, म्हणजे आम्हाला या घरामध्ये नोकर बनवून ठेवले आणि तुम्हाला इथे आता सून आणि मुलगा बनवून ठेवते, तिच्या मनाप्रमाणे वागायचं, बरोबर ना. तेव्हा अथर्व म्हणतो, अगदी बरोबर, तिची हीच अट आम्हाला मान्य नाही आहे म्हणून आम्ही घर सोडून निघालो आहे. तेव्हा भूमी म्हणते, अथर्व, मानसी, असं काय करताय तुम्ही. तुम्हाला चांगलंच माहिती आहे आपल्याला एकत्र राहणं किती महत्त्वाचं आहे ते, मनूच्या ट्रीटमेंटसाठी. आता आकाशने माझ्या ट्रीटमेंटचं कारण सांगितलं की नाही, मग आपण मनूच्या ट्रीटमेंटचं कारण सांगून इथे राहायचं होतं, पण त्या बाईने अटच अशी ठेवली आहे की आपण काहीच करू शकत नाही. पण तुम्ही आमच्याबरोबर वाईट वागा असं मी म्हणतच नाही आहे, पण आपण नाटक तर करू शकतो ना. तू एक काम कर मनू आणि अथर्व, तुम्ही दोघेजण आमच्याबरोबर वाईट वागण्याचं नाटक करा. खरोखर आपण तसं वागायचं नाही, त्यांच्यासमोर असं दाखवायचं की आपण एकमेकांच्या विरोधात आहोत, तुम्ही आमच्या विरोधात आहात,
पण एरवी तर आपण एकमेकांबरोबरच असू ना, हो की नाही? त्यामुळे तुम्ही घर सोडून जाऊ नका, इथेच राहा, त्यांची अट मान्य करा आणि तिच्यासमोर असं दाखवा की तुम्ही आमच्याबरोबर नीट बोलत नाही, पण नेहमी आपण एकत्रच राहणार आहोत, असं आपण करायचं. कसं वाटतोय तुम्हाला हा प्लॅन? तेव्हा अथर्व आणि मानसी यांनासुद्धा हे पटलेलं असतं. तेव्हा अथर्व म्हणतो, मला तर पटतंय. मानसी तुझं काय म्हणणं आहे? मानसी म्हणते, अथर्व पटतंय रे मला, पण तरीसुद्धा आपल्याच माणसांबरोबर वाईट वागायचं हे मला काही योग्य वाटत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, म्हणू अगं पण हे आपल्याला करावं लागेल. एकत्र राहायचं असेल आणि त्या बाईला जर धडा शिकवायचा असेल तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे. तेव्हा इथे आता मनू म्हणते की ठीक आहे ताई, पण तरीसुद्धा आता या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास होणार हे मात्र नक्की, पण तुम्ही आमच्यावरती रागू नका. तेव्हा भूमी म्हणते, अजिबात काळजी करू नका. आता मनू, तुला या घरामध्ये राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण सगळेजण एकत्र येऊनच रागिनी पटवर्धनला धडा शिकवायचा. अरे ही सगळी संपत्ती प्रॉपर्टी आपली आहे, मग आपण इथे राहून त्याचा उपभोग का नाही घ्यायचा? तेव्हा इथे मनू आणि अथर्व यांनासुद्धा या गोष्टी पटलेल्या असतात. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ताई मागच्या वेळेला तुला आणि भाऊजींना त्या बाईने भिजवलं होतं आणि बाहेरच ठेवलं होतं. तेव्हा मी विचारलं सुद्धा होतं की आई हे सगळं काय आहे? तेव्हा ती बाई म्हणाली की ते बघ, त्या पौर्णिमाला सांग त्या दोघांवरती लक्ष ठेवायला, कारण का त्या दोघांनी इथे माझ्या विरोधामध्ये कट रचलाय. त्यांनी आज रात्रभर बाहेरच थांबायचं आहे. नाहीतर एक काम कर, तू त्यांच्यावरती लक्ष ठेव. पौर्णिमा आता झोपलेली आहे हे सांगितल्यानंतर मानसीला ती जबाबदारी दिलेली असते. पण मानसी म्हणते की इथे आता जे काही ताई आणि भाऊजींनी केलं असेल ते आमच्या भल्यासाठीच केलं असेल, त्यामुळे मी त्यांच्यावरती काही लक्ष वगैरे ठेवणार नाही आहे. त्यांना आराम करायचा आहे तर करू देत. तेव्हा इथे ती सरळ दरवाजा लावून घेते आणि घरामध्ये निघून जाते. तेव्हा इथे भूमी आणि आकाश यांनी ती आता ब्रीचकेस चोरलेली असते, ज्याच्यामध्ये महत्त्वाचे कॉन्फिडेन्शियल पेपर असतात. हे आता अथर्वला आणि मानसीला कळलेलं असतं. अथर्व म्हणतो, आकाश काय रे याच्यामध्ये काय आहे? तर याच्यामध्ये आता रागिनी पटवर्धन यांनी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत. तेव्हा अथर्व म्हणत असतो, ठीक आहे आकाश, तुम्ही जे काही करताय ते आपल्यासाठी करताय आणि आम्ही ही गोष्ट कुणालाही सांगणार नाही. आपण नेहमी एकत्र आहोत, असं इथे अथर्व आता आकाशला आणि भूमीला म्हणत असतो. तेव्हा आकाश भूमीला खूप छान वाटतं की आपली भावंडं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा इथे पालखी आलेली असते तेव्हा मानसी पेपर बघ त्याने म्हणते, हे पेपर्स कसले आहेत? तेव्हा आकाश म्हणतो की आम्ही इथे आता काही इन्व्हेस्टमेंट आहे ती क्षितिजाच्या नावाने केलेली आहे आणि तेच पेपर आम्ही देवासमोर आशीर्वाद घेण्यासाठी ठेवायला आलो आहे. तेव्हा मानसी आणि अथर्व म्हणतात, ठीक आहे, चला पेपर आता ठेवून घ्या बरं. तेव्हा तिथेसुद्धा ते आनंदानेच ही गोष्ट करायला सांगतात. तर इथे आकाश आणि भूमी दोघेजणं देवाचा आशीर्वादसुद्धा घेतात. तर अशा रीतीने आता अथर्व आणि मानसी हे दोघेजणं सगळं काही एक्सप्लेन करत असतात की आम्ही कशा कशा पद्धतीने जरी तुमच्याबरोबर वाईट वागलो असं दाखवलं असलो ना तरीसुद्धा आम्ही चांगलं वागत होतो, ह्या गोष्टी आता एक्सप्लेन करून सांगत असतात. तेव्हा इथे आता भूमीच्या गोळ्या इथे रागिनीने चोरलेल्या असतात आणि त्या गोळ्या ती भूमीला द्यायला तयार नसते, भूमीचे हाल करत असते. तेव्हा इथे मानसी मध्ये येऊ शकत नाही, कारण का तर इथे मानसी जर मध्ये आली तर लगेचच रागिनीला कळेल आणि रागिनी त्या दोघींनासुद्धा त्रास द्यायला सुरुवात करेल. तेव्हा इथे आता डॉक्टरांना बोलावण्यात आलेलं असतं आणि मानसी म्हणत असते की डॉक्टर एक काम करा ना, तुम्ही जोगतीन बनून घरामध्ये जा ना आणि भूमिताईला गोळी द्या. भूमिताईला रागिनी पटवर्धन मारून टाकेल हो, तिच्या गोळ्या त्या बाईने चोरल्यात. तुम्ही जर तिथे जोगतीन म्हणून गेलात तर तुम्हाला घरामध्ये प्रवेश मिळेल आणि मग तुम्ही भूमिताईला गोळी देऊ शकता. जर तुम्ही आईच्या हातातून म्हणजे रागिनी पटवर्धन हिच्या हातातून गोळी नाही घेऊ शकलात ना तर तुम्ही जातानाच भूमिताईची महत्त्वाची गोळी घेऊन जा आणि ती तुम्ही तिला खायला द्या, नाहीतर तिच्या जीवाला धोका निर्माण होईल, ती आम्हाला सोडून जाईल. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नका काळजी करू, असं काहीही होणार नाही आहे, भूमीला मी स्वतः जाऊन गोळी देणार आहे. तेव्हा जोगतिनीचं वेश घेऊन डॉक्टर स्वतः तिथे आलेले असतात. रागिनीच्या हातातून गोळ्या खेचून घेतलेल्या असतात आणि त्यातली एक गोळी लगेचच भूमीला खायला दिलेली असते.
तर हे सगळं मानसी आणि अथर्व दोघे जण मिळून करत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, मला माहिती आहे मनू आणि अथर्व, तुम्ही दोघे जण आमची किती काळजी करता. तुम्ही दोघे जण आमच्या आनंदासाठी काहीही करू शकता. आम्हाला माहिती नाही आहे का ते? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पण तुम्ही दोघे जण इथे आता सतर्क राहा. कारण थोडेच दिवस उरलेले आहेत. आपण आत्तापर्यंत हे नाटक जसं चालू ठेवले, पुढे सुद्धा आपल्याला हे नाटक असंच कंटिन्यू करायचं आहे. रागिनी पटवर्धनला काही झालं तरी तुमच्यावरती संशय येता कामा नये. कारण आता मनूची अवस्था खूप नाजूक आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्याला तिला जास्तीत जास्त जपायचं आहे. त्यामुळे काहीही झालं तरी रागिनी पटवर्धनला थोडक्यासाठी आपल्या प्लॅनबद्दल काहीही कळायला नको. आता थोड्याच दिवसांमध्ये ही संपूर्ण प्रॉपर्टी पुन्हा आपली होईल. हा सगळा पैसा अडका आपला होईल आणि मग जसं आपल्याला हवं आहे ना तसं आयुष्य आपण जगू. मग तर ठीक आहे ना. तेव्हा इथे मानसी म्हणते, आणि ताई, मध्ये मध्ये जी मी तुझ्याबरोबर वाईट वागत होते ना, मला रागिनी पटवर्धनची चाहूल लागत होती. त्यांच्या परफ्यूमचा वास मला माहिती झाला आहे. ते आपल्या आजूबाजूला आल्यानंतर मला परफ्यूमचा वास येत असतो आणि म्हणून मी कधी कधी वाईट वागत असते. तेव्हा इथे आता मानसी जे बोलत असते ते सगळं भूमीला माहिती असतं. भूमी म्हणते, मनू, मला सगळं काही माहिती आहे गं, तू नको काळजी करू. मी तुझ्याबद्दल कधीच मनामध्ये गैरसमजसुद्धा निर्माण करून घेणार नाही. आणि तेव्हा इथे जो आता रागिणीचा माणूस असतो ना, त्याने फोन केलेला असतो. तो म्हणत असतो की मॅडम, तुमचं काम झालेलं आहे. तर इथे आता तो इलेक्ट्रिशियन सुद्धा रात्री 12 वाजता कुणाला तरी भेटायला येणार आहे. ही टीप मला मिळाली आणि म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे. तुम्हाला इतक्या रात्री कॉल करून त्रास दिला त्यासाठी सॉरी. ती म्हणते, नाही रे, इतक्या रात्री फोन करून माझी झोप तू मोड केलीस, पण माझं डोकं ताल्यावरती आणलंस. आणि ती म्हणते की चला, इलेक्ट्रिशियन सुतार, आता तुझं काही खरं नाही. आणि तेव्हा इथे BMCचा एक माणूस आता डस्टबिन घेऊन आलेला असतो आणि तो शेजारी इथे उभी करून ठेवतो. डस्टबिन उभी केल्यानंतर इथून आता आकाश आणि भूमी दोघे जण आलेले असतात. तो माणूस आता तिथून गेलेला असतो आणि त्या ठिकाणी भूमी आणि आकाश हे दोघेही जण आलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, तो माणूस इथे येईल ना रे सांगितल्याप्रमाणे? तेव्हा आकाश म्हणतो, काय माहिती आता, त्या माणसाने तर खरं तर यायला हवं. तो आल्यानंतरच आपल्याला त्याच्याशी बोलता येईल ना. तेव्हा इथे आकाश भूमी आता दोघे जण बोलत असतानाच तो माणूस मागून म्हणतो, काय रे, ये, कोण आहात, कोण तुम्ही? अति शहाणपणा करताय का? मी आधीच सांगितलं होतं ना की मागच्या वेळी जसं शहाणपणा केला तसा करायचं नाही म्हणून. कोण आहात, कोण तुम्ही? तेव्हा आकाश म्हणतो, हे बघा, आम्ही रागिनी पटवर्धनची माणसं आहोत. तुम्हाला पैसे हवेत ना? आम्ही पैसे घेऊन आलो आहे. तुम्ही आधी ती बॅग परत करा म्हणून. तेव्हा तो माणूस म्हणतो, चल, काय वेळ लागले का? म्हणजे आधी इथे आता मला पैसे दिले नाही, खोटे पैसे दिले आणि मला फसवलं, आणि आत्तासुद्धा तुमचा तेच करण्याचा प्लॅन आहे का? आता मी इथे पुरावे घेऊन यायला काही वेडा झालो आहे का? सांगा बरं तुम्ही. आता मी पुरावे आणलेले नाही आहेत. हे बघ, मी शब्दाचा पक्का आहे. आधी मी पैसे घेणार, ते खरे आहेत की खोटे आहेत हे चेक करणार. जर खरे असतील ना तरच मी तुम्हाला इथे सगळे पुरावे देणार. रागिनी पटवर्धनने मला खोटे पैसे देऊन फसवलं होतं. त्यांना काय वाटलं मी लगेच पुरावे देईन का? अजिबात नाही. काहीही झालं ना तरीसुद्धा मी अजिबात लगेच पुरावे देणार नाही आहे. आधी पैसे बघू, पैसे बघू. आकाश म्हणतो, नाही, आधी तुम्ही पुरावे द्या, मग पैसे बघा. तो म्हणतो, मी पुरावे इथे आणलेलेच नाही आहे. जर तू मला खरेखुरे पैसे दिलेस ना तर मी तुला लगेचच सगळे पुरावे देऊन टाकेन. देतोस मला 5 लाख रुपये? सांग ना, देतोस का? तेव्हा आता जर मला रागिनी पटवर्धनने 5 लाख रुपये दिले ना तरीसुद्धा हे पुरावे त्यांचे, आणि जर मला तुम्ही दिलेत ना तरीसुद्धा हे पुरावे तुमचे. कळलं? तेव्हा इथे पैसे आता बघतो तर पैसे खोटे असतात. तेव्हा इलेक्ट्रिशियन सुतार म्हणतो, बघितलं तुम्ही, पुन्हा मला फसवायला जात होता ना, पुन्हा मला खोटे पैसे देऊन गुंडाळण्याचा प्रयत्न करत होता. पण आता नाही. आता मी तुम्हाला फसणार नाही आहे, भुलणार नाही आहे. कळलं ना? आता मी तुम्हाला सोडणार नाही. या सगळ्या गोळ्या तुमच्या डोक्यामध्ये घालतो, थांबा. तेव्हा आकाश म्हणतो, दादा, प्लीज प्लीज दादा, असं काही करू नका. हे बघा, मी आकाश महाजन आहे आणि ही आहे माझी बायको भूमी महाजन. रागिनी पटवर्धनने आत्तापर्यंत आम्हाला खूप त्रास दिला. त्याच्यामुळे आम्हाला आमची संपूर्ण प्रॉपर्टी, आमचा पैसा, सगळं काही, माझी कंपनी
मला परत मिळवायचे आहे, कारण ते सगळं काही माझ्यापासून माझ्या आत्याने रागिनी पटवर्धनने लुबाडले. आणि एकदा का ते मला परत मिळालं ना, तुम्ही जर तिच्या विरोधातले सगळे पुरावे मला दिले आणि जर मी ते कोर्टामध्ये दिले ना, तर त्यांना शिक्षा होईल आणि रागिनी पटवर्धनला शिक्षा झाल्यानंतर ती जेलमध्ये जाईल आणि मग ती जेलमध्ये गेल्यानंतर ही संपूर्ण प्रॉपर्टी परत माझी होईल, जी की माझीच आहे, पण तिने कब्जा करून ठेवला आहे. ती प्रॉपर्टी माझी झाली की मी तुम्हाला 5 कोटी रुपये लगेच देऊन टाकेन. तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही आहे, नाही, अजिबात नाही. मी तुमच्यावरती विश्वास का ठेवू? मी नाही ठेवू शकत कुणावरतीच विश्वास. रागिनी पटवर्धनने जर मला 5 कोटी रुपये दिले तर हे सगळे पुरावे मी तिला देऊन टाकेन, हा माझा शब्द आहे. तेव्हा इथे आता भूमी आणि आकाश त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण इलेक्ट्रिशियन सुतार काहीही ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो, नाही नाही, मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. तुम्ही चला बरं, निघा इथून, आत्ताच्या आत्ता निघा. काही झालं ना तरी पुरावे तुम्हाला फुकट मिळणार नाही, असं इलेक्ट्रिशियन सुतार आता म्हणत असतो. तेवढ्यातच तिथे आता भूमी आकाश जात असताना त्या गुंड लोकांची गाडी आलेली असते, ज्याच्यामध्ये पौर्णिमासुद्धा असते. तेव्हा इथे इलेक्ट्रिशियन सुतार म्हणतो, हे सोडणार नाही आहे मी तुला, कळलं ना? तेव्हा इथे रागीने पौर्णिमाला उभं करते समोर आणि म्हणत असते की चल मार गोळी. तेव्हा तो माणूस म्हणतो, माझी तुझ्याशी काही दुश्मनी नाही आहे, मला तुला गोळी मारायची नाही आहे, मला रागिनी पटवर्धनला गोळी मारायची आहे. तेव्हा इथे पौर्णिमाला मध्ये धरून रागिनी आता पिस्तूल काढते आणि लगेचच म्हणते, काय रे, तुझी एवढी हिंमत, रागिनी पटवर्धनला इथे ब्लॅकमेल करशील तू? आणि ती लगेचच त्या माणसाला इलेक्ट्रिशियन सुतारला गोळी मारते आणि तो माणूस आता जमिनीवरती कोसळतो. तर अशा पद्धतीने इथे आता सुतारला सुद्धा रागिनी पटवर्धनने मारून टाकलेलं असतं आणि हे सगळं भूमी आकाशने आपल्या डोळ्याने बघितलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी म्हणते की मेला तो, जीवानिशी गेला, पण जाता जाता सांगितलं नाही की ते पुरावे कुठे आहेत म्हणून. तेव्हा पौर्णिमा म्हणते, त्याने जर तुमच्या विरोधामध्ये काही नवीन आखणी केली असेल तर तुम्हाला काय माहिती? तेव्हा इथे रागिनीचे डोळे आता पौर्णिमाने उघडण्याचा प्रयत्न हा केलेला असतो. तर इथे आकाश आणि भूमी दोघेजण त्या इलेक्ट्रिशियनला बघायला आलेले असतात. इलेक्ट्रिशियनमध्ये थोडासा जीव असतो. आकाश म्हणतो, हे बघा सर, तुम्ही प्लीज आम्हाला सांगू शकाल का की ते पुरावे तुम्ही कुठे ठेवलेत? प्लीज दादा, प्लीज सांगा ना, ते पुरावे तुम्ही कुठे ठेवलेत? तुम्ही मला त्या ठिकाणचा पत्ता सांगताय? तेव्हा तो माणूस आता मान हलवतो आणि म्हणतो की हो, मी सांगतोय तुला की ते पुरावे मी कुठे ठेवलेले आहेत. आणि अशा रीतीने इलेक्ट्रिशियन सुतारसुद्धा जाता जाता का होईना पण आकाश आणि भूमीची मदत करून जाणार असतो, हे मात्र नक्की.